मकर राशी संकष्टी चतुर्थीपासून मोठी संधी हे गुप्त संकेत मिळणार. हा व्हिडिओ चुकूनही दुर्लक्ष करू नका. संकष्टी चतुर्थीची रात्र यावेळी काही वेगळे संकेत घेऊन येत असल्याचे ग्रहांचे सूक्ष्म योग दर्शवत आहेत. प्रत्येक संकष्टी चतुर्थी विशेष असते, पण यावेळी निर्माण होणारे काही ग्रह संयोग अनेक मकर राशीच्या व्यक्तींसाठी विचार करण्यासारखे ठरू शकतात. काहींना नव्या संधीची चाहूल लागू शकते, तर काहींना जुने प्रश्न नव्या पद्धतीने सोडवण्याची दिशा मिळू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थीच्या रात्री मकर राशीला कोणते संकेत देत नाहीत, कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, कोणत्या संधी ओळखाव्या लागतील आणि कोणत्या चुका टाळाव्या लागतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला हा उपाय तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. मकर राशीचा स्वामी शनी ग्रह असल्यामुळे या राशीचे लोक संयमी, कष्टाळू आणि जबाबदार स्वभावाचे असतात. काही कामे वारंवार पुढे ढकलले गेले असतील, तर काही निर्णय मनासारखे झाले नसतील. निर्माण होणारे ग्रहयोग मात्र एक वेगळा संदेश देत आहेत. हा संदेश चमत्काराचा नसतो, योग्य वेळ ओळखण्याचा आहे. पुढे सांगण्यासाठी नवीन दिशा मिळू शकते. या काळात घेतलेला विचारपूर्वक निर्णय हा भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. जी सुरुवातीला तुम्हाला ती साधी वाटेल, पण नंतर तुमचे महत्त्व तुमच्या लक्षात येईल. एखादी भेट किंवा नवीन माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. ज्योतिषशास्त्र सांगते की काही वेळा ग्रह मोठे बदल थेट घडवत नाहीत. प्रतियोग्य व्यक्ती योग्य संधी किंवा अयोग्य विचार आपल्यासमोर मांडतात. त्यामुळे त्या काही दिवसात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे शांतपणे आणि सकारात्मक नजरेने पाहून मोठ्या बदलांची सुरुवात ही एका छोट्या संकेतांपासून होत असते. आर्थिक बाबतीतही हा काळ विचारपूर्वक पावले उचलण्याचा आहे. नवीन संधी दिसल्या तर त्यांचा अभ्यास करा. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नका. ग्रहस्थिती सूचित करते की संयम आणि नियोजन यांचा लाभ भविष्यात मिळू शकतो. ज्यांनी दीर्घकाळ सातत्याचे प्रयत्न केले आहेत त्यांना त्यांच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. मात्र कोणत्याही अफवा, चुकीची माहिती, भावनिक निर्णयांपासून दूर राहणे अधिक हिताचे ठरेल. संकष्टी चतुर्थीची ही रात्र तुमच्या मनातील गोंधळ दूर करण्याची संधीही ठरू शकते. अनेक मकर राशीच्या व्यक्तींना एखाद्या महत्त्वाच्या विषयावर स्पष्टता मिळू शकते. काही दिवसांपासून मनात सुरू असलेला संभ्रम कमी होऊ शकतो आणि योग्य मार्ग निवडणे सोपे वाटू शकते. हे लक्षात ठेवा की प्रत्येक ग्रहयोग हा एक संकेत असतो, अंतिम निर्णय नाही. ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये, कृतीत आणि श्रद्धेत असते. त्यामुळे भीती न वाटता शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करा. योग्य वेळ आल्यावर घेतलेला निर्णय खरा बदल घडवतो. परंतु मकर राशीसाठी विशेष उपाय. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी श्री गणेशासमोर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यावर आपल्या मनातले संभ्रम दूर व्हावे, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी लावावी आणि जीवनातील अडथळे दूर व्हावेत अशी मनापासून प्रार्थना करा. पण ही तर फक्त सुरुवात आहे, कारण आता पुढे आपण जाणून घेणार आहोत की ही संकष्टी चतुर्थीनंतर मकर राशीच्या आयुष्यात कोणत्या क्षेत्रात सर्वात मोठा बदल दिसू शकतो आणि ग्रहांचा नेमका गुप्त संकेत नेमका कोणता आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे हे योग्य करणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, संकष्टी चतुर्थीनंतर तुमच्या सभोवतालच्या वातावरणात काही सूक्ष्म बदल जाणवू शकतात. काही व्यक्तींचे वागणे अचानक बदलण्यासारखे वाटेल, तर काही जुने प्रश्न अपेक्षितपणे सुटू लागतील. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा प्रभाव माणसाला संयम शिकवतो, तर गणरायाची कृपा योग्य वेळ ओळखण्याची बुद्धी देते. त्यामुळे या काळात कोणत्याही व्यक्तीबद्दल घाईघाईने मत बनवू नका. शांतपणे निरीक्षण करा. अनेकदा सत्य उघड होण्यासाठी थोडा वेळ लागतो. तुमच्या मनाची शंका नाही दिवसापासून तरी उत्तरही हळूहळू तुम्हाला किती दिवसापासून मिळू शकते. काही लोक तुमच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेतील, तर काही जण तुमच्या यशामुळे तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतात. अशा वेळी तुमचा स्वभाव आणि संयम हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. ग्रहस्थिती असे संकेत देत आहे की मकर राशीच्या काही व्यक्तींना नवीन जबाबदारी किंवा नवीन संधी मिळू शकते. ही संधी नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकते. सुरुवातीला कठीण वाटेल, पण भविष्यात संधीमुळे प्रगतीचा नवा मार्ग खुला होऊ शकतो. प्रत्येक बदल हा सुरुवातीला आव्हानात्मक वाटू शकतो, मात्र योग्य नियोजन आणि धैर्य असेल तरच त्याच बदलातून यशाचा मार्ग तयार होईल. या काळात अनुभव व्यक्तींचा सल्ला घ्या. अहंकारापेक्षा अनुभवाला महत्त्व द्या. योग्य मार्गदर्शन स्वीकारण्याची काही पुढील दिवस सकारात्मक ठरू शकतात. आर्थिक बाबतीतही काही सकारात्मक हालचाली दिसू शकतात. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम
हळूहळू दिसू लागतील. काहींना अडकलेले पैसे मिळू शकतात, तर काहींना नवीन उत्पन्नाचा मार्ग देखील सापडू शकतो. मात्र या काळात मोठा खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करा. संकष्टी चतुर्थीचा संदेश केवळ धनप्राप्तीचा नसून धनाचे योग्य नियोजन करण्याचा आहे. जे लोक आपल्या कामाचा योग्य वापर करतात त्यांनाच दीर्घकाळ स्थैर्य मिळते. त्यामुळे उत्साहात कोणताही अविचारी निर्णय घेऊ नका. संयम आणि दूरदृष्टी या 2 गोष्टी तुम्हाला भविष्यात अधिक लाभदायक ठरू शकतात. संकष्टी चतुर्थीच्या रात्री काही मकर राशींच्या व्यक्तींना मनात एक वेगळी शांतता जाणवू शकते. अनेक दिवसापासून मनात सुरू असलेला गोंधळ कमी होऊ शकतो. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबाबत स्पष्ट विचार निर्माण होऊ शकतो. हीच ती वेळ आहे जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. ग्रह फक्त दिशा दाखवतात, त्या दिशेने चालण्याची जबाबदारी आपली असते. त्यामुळे कोणत्याही अफवा, भीती किंवा नकारात्मक विचारांमध्ये अडकू नका. श्रद्धा, प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर थोडी वाटचाल करा. मकर राशीसाठी विशेष उपाय. मकर राशीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला 21 दुर्वा आणि 1 लाल फूल अर्पण करा. त्यानंतर वक्रतुंड महाकाय या प्रार्थनेचे 21 वेळा श्रद्धेने पठण करा. जप पूर्ण झाल्यावर डोळे मिटून आपल्या जीवनातील योग्य मार्ग, योग्य निर्णय आणि कौटुंबिक मंगलमय भविष्यासाठी मनापासून प्रार्थना करा. आता सर्वात महत्त्वाचा भाग बाकी आहे, कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की संकष्टी चतुर्थीनंतर मकर राशीच्या जीवनात कोणता शुभ बदल आधी दिसू शकेल. मकर राशीच्या मित्रांनो, संकष्टी चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यातील काही घडामोडी प्रथमदर्शनी साध्य पाठवू शकतात, पण त्यामागे ग्रहांचा सूक्ष्म संकेत दडलेला असू शकतो. अनेक दिवसापासून ज्या कामासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत होता त्यामध्ये हळूहळू प्रगती दिसू शकते. काहींना नवीन जबाबदारी मिळेल, तर काहींना एखादी जुनी अडचण सोडवण्याचा मार्ग देखील सापडेल. या काळात प्रत्येक गोष्टीकडे संयमाने आणि सकारात्मक दृष्टीने पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुमची मेहनत, शिस्त आणि अनुभव या तिन्ही गोष्टी मिळून पुढील प्रवास अधिक भक्कम करू शकतो. व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रातही काही चांगल्या व्यक्ती तुम्हाला मिळू शकतात. नवीन संधी मिळू शकते. एखादी महत्त्वाचे मार्गदर्शन तुमच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरू शकते. मात्र कोणत्याही आकर्षण प्रस्तावाकडे पाहताना त्याची नीट पडताळणी करा. ग्रहांचा संकेत असा आहे की विचारपूर्वक घेतलेला निर्णय दीर्घकाळ लाभदायक ठरू शकतो. जर एखादे काम अपेक्षेप्रमाणे होत नसेल तर निराशा होऊ नका. योग्य वेळ येईपर्यंत सातत्य ठेवा. हीच मकर राशीची खरी ताकद आहे. या काळात प्रत्येक संधीचे शांतपणे मूल्यांकन करा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.